बोलतो हे मला विश्वासच बसत नाही. एवढी मोठी व्यक्ती आणि माझ्या शाळेमध्ये मी पहिला एकच उदाहरण देऊ इच्छितो की विद्यार्थी उपस्थिती फार कमी होती आणि आमच्या मूल्यवर्धनामुळे विद्यार्थी वर्गनियम बनवल्यामुळे विद्यार्थी स्वतः वर्गनियम बनवल्यामुळे एकही विद्यार्थी अनुपस्थित राहत नाही आता. आणि विशेष म्हणजे अंगणवाडीचे विद्यार्थी छोटे छोटे मुलं सुद्धा माझ्या शाळेमध्ये बसतात आणि ही आणखी एक गोष्ट आहे मला. आणि एका 85 वर्षाच्या व्यक्तीने ते दोघंही जोडी आहे. जोडी घरच्यांच्या 43 वर्षाच्या असतील तेव्हा 90च्या आसपास आहे. त्यांना पाणी वगैरे काही आणता येत नाही. पण आपल्या या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये एवढे मूल्य रुजले की त्या आजी आजोबांना हापशावरून पाणी आणण्यासाठी विद्यार्थी मदत करू लागले. आमच्या शाळेत शेजल नावाची मुलगी आहे ती त्यांना नेहमी मदत करू लागली. आणि ते म्हातारे येऊन मला समोर येऊन सांगितलं वा सर खरोखर तुमच्या शाळेतलं शिक्षण खूपच उल्लेखनीय आहे. त्याबद्दल मी मुद्दाम फाउंडेशनला खरोखरच मी मनापासून व्यक्त करतो आणि असे करणं डोळा मी दिलीप सुपे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती भोकर. आमच्या भोकर तालुक्यामध्ये मूल्यवर्धनचा हा कार्यक्रम गेल्या 2 वर्षापासून आम्ही राबवत आहोत. प्रत्येक शाळेमध्ये मी 2-3 प्रसंग सांगतो या मूल्यवर्धनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल. तर पन्हाळ्याला याच्यामध्ये प्रॉपरला ज्यावेळेस शालेय पोषणाची खिचडी अगोदर वाटप करत गेलो होतो. आम्ही अगोदर व्यवस्थित सिस्टीममध्ये नव्हतं, परंतु ज्यावेळेस आम्ही मूल्यवर्धनचा कार्यक्रम शाळेमध्ये राबवण्यास सुरुवात केली त्यावेळेस स्वतः विद्यार्थी प्लेट स्वतः स्वच्छ धुवून घेऊन रांगेमध्ये बसून आणि विद्यार्थी खात आहेत आणि उरलेलं जे पाणी आहे ते परीक्षांना टाकीत आहे. आणि म्हणजे पुस्तक केंद्रामध्ये एक उदाहरण सांगतो. एक म्हातारी होती रोडला, तिला रस्ता क्रॉस करता येत नव्हता, तर तो तात्काळच्या विद्यार्थी बिचारी त्या म्हातारीला रस्ता क्रॉस करून दिला. म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तो विद्यार्थी आहे, प्रत्यक्ष विद्यार्थी अंगीकारत आहे. धन्यवाद बोलत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गुणवंत व्यंकटराव मोरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवणगाव, केंद्र डोरबोंबरी, तालुका बोंबरी या ठिकाणी कार्यरत आहे. मी एकच मुद्दा सांगतो की यापूर्वी आमच्या शाळेमध्ये जेवढी काही मुलं आहेत तेवढे झाडं आहेत आणि यापूर्वी झाडं वाढायची नाही, मुलं झाडांची पानं तोडून टाकायची अशी समस्या होती. तर ह्या मूल्यवर्धनच्या कार्यक्रमामुळं एकमेकांना सहकार्य करण्याची आणि आपल्या शाळेतल्या वस्तूंची जपणूक करण्याची मुलांमध्ये सवय निर्माण झालेली आहे. आमच्याकडं एक मागच्या आठवड्यामध्ये एक 2-3 दिवस आमच्याकडे लाईट नव्हती म्हणून पाण्याची व्यवस्था नव्हती. तर मुलांना घरून पाण्याच्या बॉटल आणताना मुलांनी 2-2 बॉटल आणल्या. तर विचारला 2-2 बॉटल कशाला लागतं, थंडीचं थोडंसं थंडी होती. नाही म्हणले सर माझं एक झाड आहे ना त्या झाडासाठी एक बॉटल आणली मी आणि मला पिण्यासाठी एक बॉटल आणली. यावरून लक्षात आलं की मुलं आपल्या झाडाची एवढी काळजी घेतात. हे एक सकारात्मक बदल विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला दिसून आला. धन्यवाद. लास्ट तर आपल्याला नांदेडे सरांचं ऐकायचं. गीताच्या माध्यमातून माझं मनोगत व्यक्त करणार आहे. प्रेम भाषा आम्ही बोलतो, प्रेम भाषा जागवून मैत्रीची आशा जगास दाऊ स्वातंत्र्य समर्था उंचवू देशाची ध्वजा, उंचवू देशाची ध्वजा. शिक्षण क्षेत्री करण्यासाठी नवे परिवर्तन, शिक्षण क्षेत्री करण्यासाठी नवे परिवर्तन. आले आले मूल्यवर्धन, आले आले मूल्यवर्धन, आले आले मूल्यवर्धन, आले आले मूल्यवर्धन. संघ कार्य ते करू चला, आदर लाभू या सर्वांचा, निर्मळ मैत्री करू चला.
समता स्वातंत्र्य बंधुता न्यायनीतीने वागू चला मानवता हा धर्म भला गणराज्याचे सजग नागरिक होया आपण आले आले मूल्यवर्धन आले आले मूल्यवर्धन आले आले अत्यंत सुंदर पद्धतीने आपण गोड अशा आवाजात आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. हरकत नाही, आपण लोकांना विचारू. तर मूल्यवर्धनचा फायदा आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांमध्ये झालेले सकारात्मक बदल पाहिले, परंतु सर